श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल, तुमच्या आयुष्यात काहीतरी अडचण सुरू आहे, घरातील एखाद्या व्यक्तीची चिंता तुम्हाला सतावत आहे, किंवा तुमच्या मनात अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाहीत, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण श्री स्वामी समर्थांच्या चरणी एक अशी प्रार्थना करणार आहोत जी तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुमच्या जीवनात आशेचा एक नवा किरण निर्माण करेल. आजपासून तुम्ही 11 दिवसांचा एक छोटासा भक्तीचा संकल्प करणार आहात. हा कोणताही चमत्काराचा दावा नाही, हा आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि सकारात्मक विचारांचा संकल्प. कारण स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. आपण प्रार्थना करायची, प्रयत्न करायचे आणि योग्य वेळेची वाट पाहायची. कदाचित तुमच्या आयुष्यातील समस्या एका दिवसात संपणार नाहीत, कदाचित तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार नाही, पण स्वामींचे नामस्मरण तुमच्या मनाला ती शक्ती देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाऊ शकता. म्हणून आज हा व्हिडिओ शांत मनाने ऐका आणि जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी आपण स्वामी समर्थांच्या चरणी एक मनापासून प्रार्थना करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ नक्की येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, खूप विचार करतो, सगळ्या शक्यता तपासतो, पण तरीही आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही. कधी पैशाची चिंता असते, कधी नोकरीची चिंता असते, कधी व्यवसायात अडचणी येतात, कधी घरातील नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीची काळजी मनाला सतावत राहते आणि कधी सगळं व्यवस्थित असूनही मन मात्र शांत नसतं. आपण बाहेरून हसत असतो, सगळ्यांशी नीट बोलत असतो, आपली कामं करत असतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न सतत सुरू असतो. माझ्या आयुष्यात हे सगळं कधी ठीक होणार आहे? अशा वेळी आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते. कोणीतरी आपल्याला सांगावं असं वाटतं, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. आणि जेव्हा जगातील कोणतीही व्यक्ती आपल्या मनाला पूर्ण आधार देऊ शकत नाही, तेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो, स्वामींच्या फोटोसमोर बसतो, डोळे बंद करतो आणि मनातलं सगळं स्वामींना सांगतो. कदाचित एक शब्द नसतात, कदाचित मोठी प्रार्थना नसते, फक्त डोळ्यात पाणी असतं आणि मनात एकच भावना असते, स्वामी, आता तुम्हीच माझ्यासोबत राहा. आणि खरं सांगायचं तर हीच भक्तीची सुरुवात असते. स्वामी समर्थांचा भक्त जेव्हा संकटात असतो ना, तेव्हा त्याला एकच गोष्ट आठवते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दांमध्ये
किती मोठी शक्ती आहे हे फक्त श्रद्धेने अनुभवता येतं. कारण संकट आलं की आपण सर्वात आधी घाबरतो. आपल्याला वाटतं, आता काय होणार? माझं काय कसं होणार? माझं काम कसं होणार? माझी इच्छा पूर्ण होईल का? पण जर त्या क्षणी आपण थोडं थांबलो, दीर्घ श्वास घेतला आणि स्वामींचे स्मरण केले, तर मनातील भीती थोडी कमी होऊ शकते. परिस्थिती कदाचित तशीच असते, पण आपलं मन बदलायला सुरुवात होते. आणि जेव्हा मन मजबूत होतं, तेव्हा आपण समस्यांकडे नव्या दृष्टीने पाहू लागतो. म्हणून स्वामींकडे फक्त एवढीच प्रार्थना करा, स्वामी, माझ्या समस्या लगेच संपवा. असं मी म्हणत नाही, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मला द्या. ही प्रार्थना मनापासून करा. कारण कधी स्वामी आपल्यासाठी परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला परिस्थिती बदलण्या इतकं मजबूत बनवतात. आता आपण जाणून घेऊया तो छोटासा संकल्प. आजपासून किंवा तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी ऐकत आहात त्या दिवसापासून पुढचे 11 दिवस संकल्प करा. सकाळी उठल्यानंतर शक्य असल्यास स्वच्छ होऊन स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा. एक छोटासा दिवा लावा. तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं अर्पण करा. पण हे काहीही शक्य नसेल तरी काळजी करू नका. स्वामींना मोठ्या पूजेपेक्षा भक्ताचे मन महत्त्वाचे असते. फक्त शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात स्वामी समर्थांचे रूप आठवा. आता हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ. असं श्रद्धेने 11 वेळा नामस्मरण करा. घाई करू नका. प्रत्येक नाव घेताना मनात स्वामींचं रूप आणा. त्यानंतर स्वामींना तुमच्या मनातली इच्छा सांगा. तुम्ही अगदी साध्या शब्दात बोलू शकता. स्वामींना सांगा, स्वामी, माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यात कोणत्या अडचणी आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. आता मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला शक्ती द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या. इतकी साधी प्रार्थना पुरेशी आहे. मित्रांनो, आपल्या मनात इच्छा असणं चुकीचं नाही. प्रत्येकाच्या मनात काहीतरी स्वप्न असतं. कोणाला चांगली नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवं असतं, कोणाला घरातील समस्या दूर व्हाव्यात असं वाटतं, कोणाला एखाद्या व्यक्तीशी पुन्हा प्रेमाने नातं जोडायचं असतं, कोणाला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते आणि कोणाला फक्त मनशांती हवी असते. तुमची इच्छा काहीही असो, ती स्वामींना मनापासून सांगा. पण शेवटी एक वाक्य नक्की म्हणा, स्वामी, माझी इच्छा जर माझ्यासाठी योग्य असेल तर ती पूर्ण होऊ द्या, आणि जर ती माझ्यासाठी योग्य नसेल तर मला त्यापेक्षा चांगला मार्ग दाखवा. ही प्रार्थना
खूप सुंदर आहे, कारण आपण स्वामींवर विश्वास ठेवतो. आपल्याला वाटतं मला काय हवं आहे हे मला माहीत आहे, पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना जास्त माहिती असतं. आणि हा विश्वासच व्यक्तीला अधिक सुंदर बनवतो. या 11 दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. हा संकल्प फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी करू नका. हा संकल्प मन शांत करण्यासाठी करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला शक्य असेल तर स्वामींची आरती ऐका, स्वामींची कथा ऐका, चांगले विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रयत्न थांबवू नका. समजा तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, प्रार्थना करत असाल, तर नोकरी शोधायचे प्रयत्नही करा. तुम्ही व्यवसायासाठी प्रार्थना करत असाल तर व्यवसायासाठी मेहनतही करा. एखाद्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत असाल तर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही करा. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे प्रयत्न सोडणे नाही. श्रद्धा म्हणजे प्रयत्न. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करताना मनात विश्वास ठेवणे. मनात एक वाक्य कायम ठेवा, मी माझे कर्म करेल आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवेल. एक स्वामी भक्त होता. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. तो खूप मेहनत करत होता, पण त्याला यश मिळत नव्हतं. त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत होती. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला. मंदिरात शांतता होती. त्याने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी खूप थकलो आहे. मी खूप प्रयत्न केले, पण काहीच माझ्या मनासारखं होत नाही. आता मला समजत नाही काय करावं. आणि शेवटी तो फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, आता तुम्हीच माझा हात धरा. त्या दिवशी त्याने कोणतीही मोठी मागणी केली नाही. त्याने फक्त स्वामींच्या चरणी आपलं मन ठेवलं. ती परतताना त्याच्या समस्या संपल्या नव्हत्या. परिस्थिती बदलली नव्हती, पण त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. त्याला आतून एक विश्वास वाटत होता, मी एकटा नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. यावेळी तो घाबरत नव्हता. अपयश आलं तरी तो पुन्हा प्रयत्न करत होता. कारण त्याला वाटत होतं, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. काही दिवसांनी त्याला एक संधी मिळाली. त्याने ती संधी स्वीकारली आणि त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. त्याला तेव्हा समजलं, कदाचित स्वामींनी त्याच्यासाठी चमत्कार केला नव्हता, पण कदाचित स्वामींनी त्याला सगळं थेट दिलं नव्हतं. स्वामींनी त्याच्या मनातील भीती काढून टाकली होती आणि त्याला पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती दिली होती. म्हणूनच कधी स्वामींची कृपा आपल्याला मोठ्या चमत्काराच्या रूपात दिसत नाही. ती एखाद्या योग्य व्यक्तीच्या रूपात येते, एखाद्या योग्य संधीच्या रूपात येते.
एखाद्या विचाराच्या रूपात येते किंवा फक्त आपल्या मनाला मिळालेल्या शांततेच्या रूपात येते. जर तुम्ही सध्या एखाद्या अडचणीतून जात असाल तर आज स्वामी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत. हार मानू नका. तुमची परिस्थिती कायमची नाही. आज अंधार आहे, पण उद्या प्रकाश नक्कीच येऊ शकतो. आज तुम्ही रडत आहात, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावर हसू असू शकतं. आज तुम्हाला तुमचा मार्ग दिसत नाही, पण कदाचित तुमच्यासाठी एखादा नवीन मार्ग तयार होत असेल. म्हणून विश्वास ठेवा. स्वामींचे नामस्मरण करा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. कारण तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आज तुम्हाला माहीत नसतं. पण एक गोष्ट तुमच्या हातात नक्की आहे. तुम्ही आज कसं विचार करता. म्हणून नकारात्मक विचारांना स्वतःवर राज्य करू देऊ नका. मनात म्हणा, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझे प्रयत्न करत राहील आणि स्वामी समर्थावर माझी श्रद्धा कायम ठेवील. आता काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप आठवा. स्वामी तुमच्या समोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव आहेत. त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी माया आहे. आणि आता मनापासून म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मी कोणत्या चिंतेतून जात आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यातील कोणती अडचण मला त्रास देत आहे. माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मी कोणत्या चिंतेतून जात आहे हेही तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यातील कोणती अडचण मला त्रास देत आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. स्वामी, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल, पण माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. मला धैर्य द्या. मला संयम द्या. माझ्या हातून चांगली कर्मे घडू द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना सुख द्या. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांना योग्य मार्ग दाखवा. आणि स्वामी, माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे तेच घडू द्या. माझ्या मनातील इच्छा जर माझ्यासाठी योग्य असेल तर ती पूर्ण होऊ द्या. आणि जर माझ्यासाठी दुसरा मार्ग योग्य असेल तर तो मार्ग मला समजण्याची बुद्धी द्या. माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाव माझ्या ओठांवर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजपासून पुढचे 11 दिवस स्वामींचे नामस्मरण करा. तुमची इच्छा स्वामींच्या चरणी ठेवा, पण त्याचबरोबर तुमचे प्रयत्नही सुरू ठेवा. आणि जेव्हा मनात भीती निर्माण होईल तेव्हा फक्त एकदा डोळे बंद करा आणि म्हणा,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची ही एक छोटीशी कमेंट एखाद्या दुसऱ्या दुःखी भक्ताला आशा देऊन जाईल. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की पाठवा. आणि लक्षात ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, प्रयत्न करत राहा आणि मनात विश्वास ठेवा, कारण तुम्ही एकटे नाहीत. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.